मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणी केली असेल तर ही नोंदणी कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी दरवर्षी आपला रिन्युअलचा फॉर्म भरावा लागतो। हा रिन्युअलचा फॉर्म अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या मोफतमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने भरायचं आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया। सर्वप्रथम गुगलमध्ये बांधकाम कामगार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही अधिकृत वेबसाईट दिसेल, यावरती टच करा। टच केल्यानंतर बांधकाम कामगार योजनेचा अधिकृत पोर्टल तुम्हाला ओपन झालेला दिसेल। यामध्येच एक तिसऱ्या नंबरला ऑप्शन आहे कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल नावाचा, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर इथं तुम्हाला आता सिलेक्ट ॲक्शन मध्ये काही माहिती टाकायची आहे। आता ती माहिती कोणती सिलेक्ट करायची आहे हे समजून घ्या। न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल असे 2 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील, बघा व्यवस्थित समजून घ्या। नवीन फॉर्म भरायचे असेल तर न्यू रिन्युअलला टॅप करायचं आहे, जर अपडेट करायचं असेल तर अपडेट रिन्युअलला टच करायचं आहे। आपण आता नवीन दरवर्षी रिन्युअल फॉर्म भरणार आहात, त्यासाठी न्यू रिन्युअलला टच केलेला आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर टाकायचा आहे। आता MS पासून सुरू होणारा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे बांधकाम कामगाराचा तो नंबर इथं टाकून द्यायचा आहे। त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती टच करायचं आहे। सिक्युरिटीसाठी मी काही भाग या ठिकाणी ब्लर करणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कराल तेव्हा सर्व तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आता BOCW रिन्युअल फॉर्म ओपन झालेला आहे। यामध्ये सर्वप्रथम डिटेल्स माहिती लाभार्थ्याची पूर्ण दिसेल। यानंतर डिटेल्स ऑफ 90 डे वर्किंग सर्टिफिकेट, आता या ठिकाणी जो 90 दिवसाचा कामकाजाचा दाखलाचा तपशील तुम्हाला इथं भरायचे आहे। आता सर्वप्रथम कामगारांचा स्वरूप टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणते कामगार आहात। आता हेल्पर आहात, पेंटर आहात, मिस्त्री आहात, असे भरपूर असे ऑप्शन आहेत, त्यावरती टच करा। जे आहे तुम्ही त्याला टच करा। आता हा प्रमाणपत्र तुम्हाला कोणी दिला आहे, ग्रामसेवक दिला आहे की नगरपालिका दिली, जे दिले त्याला इथं सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर जावक क्रमांक तुम्हाला इथं भरायचा आहे। आता हा जावक क्रमांक जो प्रमाणपत्र 90 दिवसाचा तुम्ही ग्रामसेवक किंवा नगरपालिकेकडून घेतलेला आहे त्यावरती असतो, तो जावक क्रमांक टाका आणि जावक दिनांक सुद्धा तुम्हाला इथं निवडायचे आहे। आणि त्यानंतर जे महानगरपालिका आहे त्या महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत जी आहे ती इथं या ठिकाणी टाकायची आहे, म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र घेतलाय त्यांचं इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तालुका भरा, जिल्हा भरा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा। आता इथं तालुका ऑलरेडी येईल। आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा 90 दिवसाचा प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे या साईडवरती। आता इथं डॉक्युमेंट तुम्हाला 90 दिवसाचं एकच प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे। आता 2 MB पर्यंत फाईल तुम्ही इथं डाउनलोड करू शकता, PDF असेल, GPG असेल किंवा GPEG असेल किंवा PNG असेल। आता चूज फाईल नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा। टच केल्यानंतर बघा इथं गॅलरीमधून घ्या तर फाईल अपलोड सक्सेसफुल म्हणून ऑप्शन दाखवतो आणि या ठिकाणी नंबर वगैरे येतात। आता क्लिक टू लोड विजिट डेट जी आहे, आता यावरती टच करा। यावरती टच केल्यानंतर आता ज्या दिवशी तुम्हाला हे व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। आता इथं कोटा पूर्ण झालेला असेल तर येलो दाखवेल, गव्हर्नमेंट सुट्टी असेल तर इथं रेड मध्ये दाखवेल, म्हणजे लाल डब्बा दाखवेल, आणि जर तुम्ही सॉल्ट इथं घेतलेली असेल तर ग्रीन दाखवेल, आणि जर पांढरा दिसत असेल तर ती तारीख तुम्ही इथे घेऊ शकता। शक्यतो पांढरा तारीख जी दिसेल कॅलेंडरमध्ये त्याला इथे सिलेक्ट करा। आता मी तुम्हाला सिलेक्ट कशा पद्धतीने करायचं हे पण दाखवणार आहे। खाली एक कॅलेंडरचा ऑप्शन आहे, त्या कॅलेंडरला टच करा तारीख निवडण्यासाठी। आता इथं आलेले आहेत बघा सर्व। आता जो व्हाईट आहे त्यालाच इथं टच करायची, तारीख ध्यानात ठेवा। आणि त्यानंतर इथं टर्म आणि कंडिशनचे एक छोटासा सिम्बॉल आहे या ठिकाणी, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर एक बघा निळ्या पट्टीमध्ये इथं टिक आलेली आहे। आता इथं सेव्ह नावाचा ऑप्शन आहे सर्वात शेवटी, सेव्ह नावाचा ऑप्शन, यावरती टच करा। टच केल्यानंतर इथं आता तुम्हाला OTP पाठवायचा आहे, सेंड OTP ऑन या टॅबवरती टच करा परत। आता जो मोबाईल नंबर तुम्ही रिन्युअल करत असताना दिलेला होता पूर्वी किंवा नोंदणी करत असताना दिलेला होता त्या नंबरवरती 6 अंकी OTP गेलेला आहे। पूर्वी नोंदणी करत असताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता त्याच मोबाईलवरती 6 अंकी OTP गेलेला आहे।
तो OTP 6 अंकी आल्याच्या नंतर या ठिकाणी इंटर OTPच्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर व्हॅलिड OTP या पर्यायावरती टच करायचं आहे. आता हे सर्व तुम्ही करून घेतलाय. आता फॉर्म तुमचं या ठिकाणी ओके झालेला आहे, म्हणजे फॉर्म तुमचं सबमिट झालेलं आहे, सक्सेसफुल आलेला आहे. फॉर्म जो अप्लिकेशन ID सुद्धा आलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता. ओके या टॅबवरती टच करा. आता याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे, म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जो तुम्ही सेंटर निवडलाय, ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे, यावरती जी प्रिंट आलेली आहे ती प्रिंट घ्या आणि 90 दिवसाचं एक प्रमाणपत्र ही PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. 3 डॉट वरती टच करून कोणत्याही कम्प्युटरवरती जाऊन तुम्हाला त्याची झेरॉक्स करून घ्यायची आहे, झेरॉक्स सेंटरवरती जाऊन, आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र एक आणि याची PDF एक, हे 2 घेऊन जा आणि या PDF वरती तुम्हाला तिथं व्हेरिफिकेशन झालेल्याचा जो सही स्टॅम्प आहे तो दिला जाईल आणि किती दिवसाच्या नंतर माझी मंजुरी होईल ते त्यांना विचारा. अवघ्या मोफतमध्ये हे सर्व मंजूर होऊन जातं. अशा पद्धतीने घरी बसल्या रिन्युअल फॉर्म आपल्याला भरता येतं. काल काही लाभार्थ्यांसाठी मी व्हिडिओ टाकलेला होता बांधकाम कामगार योजनेसाठी. ते लाभार्थी सांगत होते की रिन्युअल फॉर्म कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील व्हिडिओ टाका, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.